मधल्या वेळेच्या छोट्याशा भुकेसाठी किंवा संध्याकाळी चहाबरोबर खाण्यासाठी मार्केटमध्ये जरी भरपूर प्रकारचे स्नॅक्स उपलब्ध असले ना, तरी या भड्यांची सर मात्र कशालाच येणार नाही. परंतु बाहेरच्या भड्यांमध्ये भड्यांना रंग आणि चव येण्यासाठी काही हानिकारक घटक वापरल्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच आज आपण घरच्या घरी भडंग कसं करायचं तेच पाहणार आहोत, ते सुद्धा भडंगच्या घरच्या मसाल्यासहित. चला तर पाहूया मार्केट सारख्या चवीचं परंतु घरगुती पद्धतीचं खमंग कुरकुरीत मसालेदार रंगतदार चटकदार भडंग. झणझणीत चमचमीत चटकदार भडंग तयार करण्यासाठी प्रथम आपल्याला भडंगचा मसाला तयार करावा लागेल. तो कसा करायचा ते आपण प्रथम पाहूया. त्यासाठी आपल्याला मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये 2 चमचे धने, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा आमचूर पावडर, 1 चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ, 4 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर, 2 चमचे तिखट लाल मिरची पावडर, 2 चमचे पिठी साखर किंवा साधी साखर घालायची. आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्सरवर बारीक करून घ्यायचे. आपले सगळे जिन्नस मिक्सरवर बारीक करून झालेत, याचाच अर्थ आपला घरगुती पद्धतीचा भडंग मसाला तयार झाला आहे. आता आपण लगेचच प्रत्यक्ष भडंग तयार करायला घेऊया. त्यासाठी आपल्याला इथे 200 ग्रॅम भडंगचे मुरमुरे घ्यायचे. भडंगचे मुरमुरे जाड आणि बुटके असतात. जे भेईचे मुरमुरे असतात ना, ते लांब सडक आणि पातळ असतात. ते घेतले तरी काहीच हरकत नाही, परंतु शक्यतो भडंगचेच मुरमुरे घ्यायचे. सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामधले हे भडंगचे मुरमुरे खूप चविष्ट आणि खमंग असतात. आता एका मोठ्या जाड आकाराच्या पातेल्यामध्ये अथवा कढईमध्ये आपल्याला हे मुरमुरे घालायचे आणि मंद आचेवर हे मुरमुरे आपल्याला एकसारखे 2-3 मिनटं परतून घ्यायचे. आपण मार्केटमधून जेव्हा हे भडंगचे मुरमुरे आणतो ना, तेव्हा ते थोडेसे लूज पडलेले असतात, मऊ पडलेले असतात. म्हणून आपल्याला हे मुरमुरे फक्त 2-3 मिनटं गरम करून घ्यायचे, म्हणजे ते पुन्हा कुरकुरीत होतील. जर कडक उन्हाळ्यामध्ये तुम्ही हे भडंग करत असाल तर मात्र अशा प्रकारे गरम करण्याची गरज नाही आहे. उन्हामध्ये 2-3 तास ठेवून द्यायचे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात मात्र गरम करून घ्यावेच लागतात. 2-3 मिनटं मंद आचेवर एकसारखं हलवत राहिल्यानंतर मुरमुरे हातात घ्यायचे. हे पहा, मुरमुरे हातात घेतल्यानंतर ते अगदी व्यवस्थित गरम लागत आहेत. आता आपल्याला हे मुरमुरे बाजूला ठेवून द्यायचे. याच गॅसवर आपल्याला एक मोठी जाडबुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची. कढई चांगली गरम झाली की या कढईमध्ये आपल्याला एक मोठी वाटी तेल घालायचं आहे. तेल मध्यम गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक मोठी वाटी शेंगदाणे घालायचे आणि हे शेंगदाणे आपल्याला मंद आचेवर रंग बदलेपर्यंत अगदी खरपूस खमंग तळून घ्यायचे. हो, परंतु करपू मात्र अजिबात द्यायची नाही आहेत. अगदी 2-3 मिनिटांमध्ये शेंगदाण्यानं रंग बदलायला सुरुवात केली आहे आणि त्यांना तडे देखील जायला सुरुवात झाली आहे. याचा अर्थ आपले शेंगदाणे खमंग खरपूस तळले गेलेत. खमंग खरपूस तळलेले शेंगदाणे आपल्याला आपण भाजून घेतलेल्या भडंगच्या मुरमुऱ्यावर घालायचे. आता याच तेलामध्ये आपल्याला अर्धी वाटी डाळ म्हणजे फुटाणा डाळ घालायची आणि ही फुटाणा डाळ आपल्याला मंद आचेवर रंग बदलेपर्यंत म्हणजे तेलावर तरंगेपर्यंत एकसारखी परतत राहायची आहे. 2 मिनिटातच आपली डाळ तेलावर तरंगायला लागली आहे आणि पुन्हा खाली तळाशी जाऊ पाहती आहे. याचा अर्थ आपली डाळ खमंग खरपूस तळली गेली आहे. आता ही डाळ आपल्याला काढून घ्यायची आणि मुरमुऱ्यांवर घालायची. आता याच गरम तेलामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे आणि पाव वाटी सोललेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि मंद आचेवर हा लसूण आपल्याला रंग बदलेपर्यंत खमंग खरपूस अगदी सुगंध दरवळेपर्यंत परतून घ्यायचं, तळून घ्यायचं आहे. भडंगला खरी चव येते ना, ती हिंग आणि लसणामुळे आणि कडकडीत फोडणीमुळे. त्यामुळे फोडणी ही कडकडीतच असायला हवी. लसूण तेलावर तरंगायला लागलेला आहे आणि घरभर लसणाचा सुगंध देखील दरवळतोय. याचा अर्थ आपला लसूण अगदी खमंग खरपूस तळला गेला आहे. आता यामध्ये आपल्याला एक मोठी वाटी हिरवागार फ्रेश कढीपत्ता घालायचा आहे आणि हा कढीपत्ता आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. लगेचच आपल्या कढीपत्त्याचा रंग बदलला आहे आणि कढीपत्ता कुरकुरीत देखील झालेला आहे. लक्षात ठेवा, आपल्याला ताज्या कढीपत्त्याचाच वापर करायचा आहे आणि वाटीभर घालायचा आहे. आता 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा तिखट लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हिंग घालायचा आणि हे सगळे जिन्नस यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. यानंतर यामध्ये आपल्याला आपण जो भडंग मसाला तयार केला आहे ना, त्यातला निम्मा भडंग मसाला घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, फोडणीचं तेल एकदा कडकडीत गरम झाल्यानंतर फोडणीचे सगळे जिन्नस आपल्याला मंद आचेवरच परतून घ्यायचे. आपले सगळे जिन्नस एकमेकांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेत. आपली फोडणी तयार झाली आहे. आता ही फोडणीची कढई आपल्याला शेजारील शेगडीवर ठेवायची आहे आणि या शेगडीवर आपल्याला मुरमुऱ्यांचं पातेलं ठेवायचं आहे. भाजून घेतलेल्या मुरमुऱ्यांवर आपण तळलेले शेंगदाणे आणि तळलेली फुटाणा डाळ म्हणजे डाळ घातले ना, ते मुरमुऱ्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण तयार केलेली फोडणी यावर घालायची आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. कढईमध्ये थोडीशी फोडणी शिल्लक राहिलेली आहे, त्यावर हे मुरमुरे घालायचे आणि ती कढई आपल्याला पुसून घ्यायची आहे, म्हणजे कढईला लागलेली फोडणी वाया जाणार नाही.
गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची, कुठेही मध्यम किंवा मोठी करायची नाही आहे. सगळे जिन्नस सगळी फोडणी यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर उरलेला जो भडंगचा अर्धा मसाला आहे ना, तो यामध्ये घालायचा आहे आणि तो देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. अगोदर आपण अर्धा मसाला घातला होता आणि आत्ता अर्धा, म्हणजे आपण भडंगसाठी जेवढा मसाला केला होता ना, तेवढा सगळा मसाला आपला वापरून झालेला आहे. सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करताना फक्त आपल्याला मिक्स करायचं नाही आहेत, तर आपल्याला हा झारा भडंगवर अशा पद्धतीनं अगदी हळूहळू थोडा थोडा प्रेस करत राहायचा आहे आणि मिक्स करत राहायचं आहे. यानं काय होतं, तर आपले सगळे मसाले मुरमुऱ्यांना अगदी व्यवस्थित लागतात. सगळे जिन्नस एकमेकांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झाले. त्याचा गॅस बंद करायचा आहे, पातेलं बाजूला ठेवायचं आहे आणि आपल्याला हा भडंग पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. भडंग पूर्णपणे थंड झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला 2 चमचे पिठी साखर घालायची आहे आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आपल्याला गोड आंबट तिखट असं चटपटीत भडंग करायचं आहे, म्हणून आपण आमचूर पावडर आणि पिठी साखरेचा वापर करतोय. परंतु जर तुम्हाला भडंग अगदी तिखट हवं असेल तर मात्र तुम्ही आमचूरचा वापर करायचा नाही, म्हणजे मग पिठी साखर तुम्हाला वापरावी लागणार नाही. एक गोष्ट मात्र इथे आवर्जून लक्षात ठेवा, ते म्हणजे भडंग पूर्णपणे थंड झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे. जर भडंग थोडं जरी कोमट असेल आणि त्यामध्ये आपण पिठी साखर घातली ना, तर मग आपलं भडंग लूज पडेल, कुरकुरीत होणार नाही. पिठी साखर मिक्स करताना देखील आपल्याला झाऱ्यानं अशा पद्धतीनं दाबत दाबतच मिक्स करायचे, म्हणजे जर पिठी साखरेमध्ये काही गोळे असतील ना, तर ते फुटतील आणि व्यवस्थित मिक्स होतील. आपलं झणझणीत चमचमीत चटकदार भडंग तयार झालं आहे. आता तयार झालेलं हे भडंग आपल्याला एखाद्या सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. भडंग करताना काही गोष्टींची मात्र आवर्जून काळजी घ्यायची आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपली फोडणी ही कडकडीतच बसायला हवी. लसूण आणि कढीपत्ता हे दोन्ही जिन्नस चांगले तळले जायला हवेत. त्यामध्ये ओलसरपणा राहता कामा नये, नाहीतर मग आपलं भडंग लूज पडेल, कुरकुरीत लागणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कोणताही जिन्नस अजिबात करपू द्यायचं नाही आहे. आपलं झणझणीत चमचमीत चटकदार भडंग तयार झाले. तयार झालेलं हे भडंग आता आपण एखाद्या सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया. पाहताय ना तुम्ही, आपण कोणत्याही प्रकारच्या कृत्रिम रंगाचा वापर केलेला नाही आहे, तरी आपल्या भडंगला रंग किती मस्त आला. झणझणीत चमचमीत चटकदार तर ते आहेच आहे, शिवाय रंगतदार देखील. तयार झालेलं हे भडंग आपल्याला एखाद्या हवाबंद डब्यामध्ये अथवा काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे, म्हणजे ते लूज पडणार नाही, दीर्घकाळ टिकेल. आणि मग मधल्या छोट्याशा भुकेसाठी, लहान मुलांच्या छोट्या डब्यासाठी किंवा संध्याकाळी चहाबरोबर आपल्याला या भडंगचा आस्वाद घेता येईल. एवढंच कशाला, या भडंगमध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला लाल बुंद टोमॅटो आणि बारीक शेव हे घालून जर भेळ तयार केली ना, तर एक छोट्याशा घरगुती पार्टीसाठी भडंग भेळ तयार होते. जर तुम्हाला या भडंगमध्ये जाड शेव घालायची असेल तर तसंही तुम्ही करू शकता. मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे खमंग, कुरकुरीत, मसालेदार, रंगतदार, चटकदार भडंग एकदा तरी करून पहा व कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.